विदर्भातील लोककला, शाहिरी परंपरा आणि कलावंतांच्या हक्कांना नवे बळ देणारी ऐतिहासिक घडामोड लाखनी येथे घडली। संताजी मंगल कार्यालय, लाखोरी रोड येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान यांच्या वतीनं आयोजित महत्त्वपूर्ण सभेत डॉक्टर रामनाथ पारधीकर यांची भंडारा जिल्हाध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे। या निवडीनं संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील कलावंतांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे। केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत जिल्हाभरातील शेकडो कलावंतांची लक्षणीय उपस्थिती होती। कलावंतांच्या समस्या, मानधन, ओळख आणि हक्क यावर सखोल चर्चा झाली। त्यानंतर सर्वनुमते डॉक्टर पारधीकर यांच्याकडे जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली आहे। यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष रूपचंद मुंगाटे, कोषाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, मानधन निवड समिती सदस्य ज्योती वाघाळे तसेच नवनियुक्त तालुकाध्यक्ष राजेंद्र येळे साकोली, केशव फसाटे लाखनी, धनराज नखाते भंडारा यांच्यासह रमेश रामटेके, नंदा बाबरे, विश्वनाथ जगनाडे, नेमीचंद फंदे, अर्चना पुंडे, पतिराम पुंडे, ज्योती मते, सरसराम पटले, श्रावण बिसने, लोटन पटले, शंकर बिसने, अनिल झोडे, प्रभाकर लिचडे, रमेश तिडके, वनिता पुरामकर आदी मान्यवर व असंख्य कलावंत उपस्थित होते। निवडीनंतर बोलताना डॉक्टर रामनाथ पारधीकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कलावंतांच्या सन्मान, मानधन आणि हक्कांसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही। भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक शाहीर व लोककलावंतांचा आवाज आता बुलंद केला जाईल। या आक्रमक भूमिकेमुळे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेला भंडारा जिल्ह्यात नवे सक्षम आणि संघर्षशील नेतृत्व मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। न्यूज एक्सप्रेस करिता आकाश नांदगवळी, भंडारा गोंदिया।